आधी खूप रेग्युलर होत होतं, बरेच दिवसाचं नाही झाले. आज पहिल्यांदा त्या समृद्धी हायवेने पण आलो. पण सिनेमा हे निमित्त झालं, पण एक दर्शन झालं याचा जास्त आनंद आहे. सिनेमा आमचा रिलीज होतो 31 तारखेला. तो तेवढा एक आशीर्वाद असू दे पाठी. आणि शिर्डीला येणं म्हणजे जसं म्हणतात ना, साई बोलवतात, ते बोलावणं जरासं यावेळेला जरासं उशिरा आलं. 1 वर्ष झालं नव्हतं आलं इथे. पण हेच जर मला वाटतं सगळ्यात मोठा गॅप झाला असेल. पण इथे आल्यावर एक ते गेल्यावर जे एक शांती आणि सुख मिळतं ना, ते खूप वेगळंच आहे. काय आहे, कधी हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि यामध्ये विशेष काय? 31 तारखेला या महिन्याच्या ऑक्टोबरला रिलीज होतो. विशेष काय असं नाही. बेसिक हे आमची 2 बाळ आहेत ही, ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं आहे, बेस्ट चाइल्ड ॲक्टर म्हणून. आणि आता भार्गव आणि आमची त्रिशा. पण एक महाराष्ट्रात आणि म्हणजे आपलं दुर्दैव म्हणा, या वर्षी पुन्हा एक ओला दुष्काळ आलेला आहे. आपले शेतकरी आपले ओला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ ह्यामध्ये उमगळत असतात. आणि प्रश्न तुम्हाला खूप वर्षापासून त्रास देत होता, जो आहे शेतकरी आत्महत्या. आणि आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती कळल्यावर शिवाजी महाराजांना काय वाटेल हा एक थॉट आला. आणि ते समजा आज आले तिथे, तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल यावर हा सिनेमा आहे. आणि मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या थोडेसे रिपेअर केल्या तर आपण आत्महत्या थांबवू शकतो. पण आपली इतकी वर्ष झाली, गेल्या 10 वर्षात 1,25,000 आत्महत्या झालेल्या आहेत या राज्यात फक्त. म्हणजे देशभरात खूप जास्त आहेत, पण आपल्या राज्यात 1,25,000पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या आहेत. तर ते का असं काय आहे की ज्या थांबू शकत नाही? त्याच्यात मागचं कारण कोणी शोधतं आहे का? तर असा एक विचार आला की महाराज या गोष्टीकडे त्यांना बघता आलं तर काय होईल हा विचार आला आणि हा सिनेमा लिहिला गेला. हा सिनेमा तसा टिपिकल हिरो हिरोईन नाच गाणी असं नाही आहे. हा महाराज आणि महाराष्ट्र, आजचा महाराष्ट्र बघून समजा आज आले महाराज तर काय होईल महाराष्ट्रात, त्यांनी काय त्यांची प्रतिक्रिया होईल हा सिनेमा होता. आणि त्यातनं लिहिला गेलेला सिनेमा आहे. बरं, हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा दुसरा भाग नाही आहे. त्यामुळे ते काय असतं, ते नाव असल्यामुळे शिवाजीराजे भोसले असल्यामुळे मी करत असल्यामुळे लोकांना वाटतं भाग 2 आहे. तर तसं काही नाही आहे. हा सिनेमा वेगळाच सिनेमा आहे. आणि हा खूप कळकळीने लिहिलेला एक महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे तो कित्येक वर्ष आपल्याला भेडसावतोय, त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हा सिनेमा आहे. आपण म्हटलं की शेतकरी जो आहे तो ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ यामध्ये भरडला जातो शेतकरी आत्महत्या. आता मराठी चित्रपट असेल किंवा हिंदी चित्रपट यांनी सुद्धा हे कथानक घेऊन यावर आपण लागू करण्याची गरज आहे. नाही, हा ह्याच्यात आले का ह्याच्यात एवढा ॲड्रेस केलेला सिनेमा आला होता. मला वाटतं काय असतं की आज महाराष्ट्राची जनता अशी आहे ना की त्यांना महाराष्ट्राच्या जनतेचं हृदय पण मोठं आहे आणि त्यांच्या संवेदनासुद्धा अजूनही जागे आहेत. त्यामुळे हा सिनेमा बघून आपण काय करतात, काय असतं, आपण म्हणतो की सरकारने काय केलं, तर सरकारने काय करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की लोकांमध्ये जनजागृती आली तर लोकच पुढे येतील ही आत्महत्या थांबवायला, असं माझं मत आहे. तर त्यामुळे हा जो विषय इतका गहन आहे किंवा इतका संवेदनाशील आहे, हे लोकांपर्यंत पोचतच नाही. की तुमच्या समोर ताटात जे अन्न येतं ते खाताना आपण कधीच विचार करत नाही ना की हे जेवत असताना ह्या जेवणाच्या मागे कुणीतरी एक आत्महत्या केली असेल. हा भात तिकडे पिकवताना कोणाची तरी आत्महत्या झाली असेल हा विचार कधी आपण करत नाही. ते मला लोकांना जाणीव करून द्यायचे की आपण खूप ग्रेटफुल राहिलं पाहिजे. आज जे आपल्या ताटात जेवण येतं ते जे पिकवायला जो मेहनत करतो आणि त्याची परिस्थिती फार चांगली नाही आहे या राज्यात. तर आपण काही करू शकतो का त्यासाठी? म्हणजे आज महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?
मुंबईची जवळजवळ 2 कोटी आहे, 14 कोटी आहे. तर 14 कोटी लोकांनी समजा महिन्याला 1 रुपया दिला ना, त्यातलं 10 कोटींनी दिला. जरा 10 कोटी झाले तरी 120 कोटी ते 1 रुपयाची व्हॅल्यू आहे आणि कोणी देईल. पण ती त्यांना त्यांच्या त्या सवयीची जागा त्यांना सांगायला लागेल की बाबा. आणि मला वाटतं महाराष्ट्र जनता एवढी मोठ्या दिलाची ना, ते देतील 1 रुपया नाही ते 10 रुपये देतील महिन्याला. तर मला वाटतं कुठेतरी हे ह्या सिनेमाच्या निमित्ताने तसं झालं तर मला वाटतं मला सिनेमा बनवण्याच्या मागचा हेतू सफल होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.